पहा इथं मी आईस्क्रीम बनवते। ते मी ग्लासात बनवलेली आईस्क्रीम आहे आणि ही मोल्डमध्ये बनवलेली आहे आईस्क्रीमच्या। तर छान असे आईस्क्रीम बनवूया आपण। तर कढईत मी पाणी घेतलेले आहे पहिलं। तर कढईचा खूप म्हणजे असं भाज्यांचा वास येतो ना, त्यामुळे आपण उकळून पाणी फेकून देऊया हे पाणी। आणि मी इथं 1 लिटर दूध घेतलेले। तुम्ही कुठलेही दूध यूज करू शकता, म्हशीचं नाही तर गाईचं। मी इथं म्हशीचं घेतलेले। तर छान असं दूध घेऊन 1 लिटर दूध घेतलेले मी। तर दूध आटवलेले मी ह्याला दुधाला। तर बघा इथं आणि साई जमा झालेली ती आपण कढईत परत टाकून दे, म्हणजे साईडला जी कढई साई असते ना ती काढून व्यवस्थित कढईत परत टाकायची, चिटकलेली साई। तर बघा इथे काजू घेतलेले मी। तुमच्याकडे दुसरे ड्रायफ्रूट असतील तर ते टाकू शकता तुम्ही। मी तर काजू घेतलेले। तर छान अशी पेस्ट करून घेतलेली, खूप बारीकही नाही केली मी। तर अशी मोठे मोठे ठेवलेले आहेत मी, जाडसर जरा। तर हे टाकून घेऊया आपण दुधामध्ये। बघा दुधामध्ये 2 मिनिटं उकळी येऊ द्यायची दुधाला। टाकल्यानंतर छान असं साईडचं काढून घ्यायचे ते साई। बघा मी इथं साईडने हलवून ठेवते, म्हणजे घट्टसर आपलं दूध झालेलं आहे। त्याच्यात मी केशर घेते घालून। केशरने छान असा कलर येतो आणि दिसायलाही छान वाटतं केशर आईस्क्रीममध्ये। तर बघा इथे हलवून घेऊया ते दूध आपलं व्यवस्थित। आणि इथं कस्टर्ड पावडर घेतलेले, 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले। आणि गरम दूध घालून घ्यायचं आपण, कारण की गुठळ्या बनत नाहीत ह्याच्यात कस्टर्ड पावडरमध्ये। छान अशी पेस्ट करून घेऊया त्याची। बघा तुम्ही इथं करून पहा तुम्ही, आईस्क्रीम छान होते घरच्या घरी आईस्क्रीम। मुलांनाही खूप आवडली माझी आईस्क्रीम। घरच्या घरी बनवायला आपल्याला खूप सोपी आहे रेसिपी। आपण आता घालून घेऊया हे कस्टर्ड पावडर आपलं। तर मिक्स करून घ्यायचं आता छान असं, आणि गॅस चालूच ठेवायचा आणि हलवून घ्यायचं। बघा कलर किती छान आलेला आहे आपल्या दुधाला कस्टर्ड पावडरमुळे। तर छान असं उकळून देऊया अजून 10-12 मिनिटं अजून उकळू द्यायचं त्याला छान असं। आणि घट्ट असं गोळा होतो मग त्याचा, म्हणजे खूप असं घट्ट होत नाहीये। आता मी त्याच्यात गूळ घालून घेतलेला आहे 1 वाटी, आणि छान त्याला बी आता मिक्स करून घेते गुळाला। तुम्हाला साखर घालायची तर साखर बी घालू शकता तुम्ही, पण गूळ छान आहे, गुळाची चव छान येते त्याच्यात, त्यामुळे मी गूळच घातलेला आहे, वापरलेला आहे ह्याच्यात। तर पहा इथं माझं आईस्क्रीम मोल्ड असं आहे। तर थंड झालेलं आहे आपलं मिश्रण आईस्क्रीमचं। तर मी ह्याच्यात घालून घेते मी। हे असं पूर्ण भरून घेतलेलं नव्हतं मी, थोडं थोडंच भरलेलं मी ह्याच्यात। बघा किती छान वाटते आईस्क्रीम ही, खायला बी खूप सुंदर आहे आईस्क्रीम। अशी बनवून एकदा नक्की ट्राय करा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअरही करा।
कशी वाटली रेसिपी ती नक्की मला सांगा, कमेंटही करा मला. बघा मी तर लावून घेते आता झाकण याचं. आणि फ्रीजरमध्ये मी रात्री करून ठेवलेली आईस्क्रीम, तर हे मी सकाळी काढून बघते. त्याला 8 तास तर निदान पाहिजेच त्याला. 8 तास नंतर आपण काढूया आता आईस्क्रीम. बघा मी तर काढत आहे आईस्क्रीम आता. ग्लासात एकदम छान झालेली माझी आईस्क्रीम. आणि इथं पाणी घेतलेलं आहे मी, नळाचं पाणी घेतलेलं आहे आपल्या, थंड पाणी घेतलेलं नाही आहे. ही ग्लासातली आईस्क्रीम आहे. ह्याला बी आपण ह्याच्यात ठेवूया पाण्यात, तर छान अशी निघते बघा आता आईस्क्रीम. छान झालेली माझी आईस्क्रीम. कशी वाटली मला ते नक्की सांगा. बाय बाय.